हा प्रश्न इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरवर सीईटी 2024 ला पीसीबी ग्रुपला विचारले बघा. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज नॉट रिक्वायर्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ H2O2 फ्युएल सेल? ऑप्शन ए कार्बन रॉड, बी KOH सोल्युशन, सी प्लॅटिनम अँड डी प्युअर वॉटर. तर आपण बोर्ड परीक्षेसाठी ज्या सेलच्या 4 डायग्राम प्रिपेअर केल्या होत्या त्या चांगल्या डिटेलमध्ये पुन्हा सीईटी परीक्षेसाठी करायच्या. टेक्स्टबुक हे नीट बारीक बारीक वाचायचं आणि जेव्हा आपण ती सेलची डायग्राम बघू तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल बघा की कार्बन रॉड हे इलेक्ट्रोड म्हणून वापरले जातात, एनोड आणि कॅथोड म्हणून. त्यानंतर प्लॅटिनम जे आहे ते कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं आणि ऍक्वस KOH सोल्युशन जे काही आहे ते इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलं जातं. मग इथं काय वापरलं जात नाही तर प्युअर वॉटर दॅट इज नॉट रिक्वायर्ड इन H2O2 सेल, फ्युएल सेल. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येणार आहे तुमचा डी प्युअर वॉटर. आणि बघा त्याच्या तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये पहिलाच MCQ होता की H2O2 फ्युएल सेलमध्ये की इलेक्ट्रोलाइट म्हणून कोणतं सोल्युशन वापरतात, तर तो तुम्हाला सीईटीला सुद्धा पडू शकतो आणि म्हणून टेक्स्टबुक हे नीट बारीक बारीक वाचायचं. तर अशा पद्धतीने आपण असे शॉर्ट व्हिडिओ बघतो की कमी वेळात आणि कशावर फोकस करून आपल्याला अभ्यास करायचा याची आपल्याला कल्पना यावी. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.